हॅलो छोट्या छोट्या दोस्तांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्या कशा चालल्या तुमच्या सर्वांच्या? की परीक्षा चालू आहेत? बऱ्याच जणांच्या परीक्षा चालू असतील, काहींना सुट्ट्या लागलेल्या असतील. तर ज्यांच्या परीक्षा चालू आहेत त्यांनी अभ्यास करा. अभ्यास करून कंटाळा आला की अशी एखादी गोष्ट तुम्ही ऐकू शकता. तर आज आपण मराठीमध्ये एक कथा ऐकणार आहोत. कथेचे नाव आहे धन्य धन्य गांधी महाराज. आणि ज्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्यांना त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करून कंटाळा आला, तर मग दुपारी ज्यावेळेस भरपूर कडक ऊन असतं, घराबाहेर जाण्यापेक्षा घरामध्येच बसून छानशी कथा तुम्ही ऐकू शकता. तर चला, तुम्हा सर्वांसाठी एक छानशी मराठी कथा मी आज सांगणार आहे. धन्य धन्य गांधी महाराज. जसं की तुम्ही चित्रामध्ये देखील बघतायत, टीचर मुलांना कथा सांगतायत आणि ते कसे शांतपणे ऐकत आहात. तुम्ही देखील असे शांतपणे कथा ऐकणार ना? तर चला, धन्य धन्य गांधी महाराज ही कथा लिहिली आहे रमाकांत यांनी. मनीषा मॅडम मुलांच्या आवडत्या शिक्षिका होत्या. त्या सामान्य ज्ञान शिकवायच्या. गोष्टी सांगून मुलांना समजावणं ही त्यांची सवय होती. त्यामुळे त्या जे काही शिकवायच्या मुलांना ते सहज समजायचं आणि मुलं ते कधीच विसरत नसत. एके दिवशी त्या मुलांना साध्या आणि सरळ जीवनाबाबत काहीतरी सांगत होत्या. त्या सांगत होत्या की महापुरुष साधे आणि सरळ स्वभावाचे असतात. त्यांचे जीवन अगदी साधं असतं. ते कसलाच देखावा करत नाहीत. महापुरुषांची नावं घेत त्या म्हणाल्या, आणि म्हणूनच महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री आणि विनोबा भावे यासारख्या लोकांना कायम आदराने आठवलं जातं. कुंतलला मनीषा मॅडमने सांगितलेल्या गोष्टी खूप आवडायच्या. तो म्हणाला, मॅडम, हे सत्य आहे की गांधीजी खूप साधेपणाने राहायचे. ते आपल्या हातांनी कातलेल्या सुतापासून बनवलेलं धोतर नेसत. पण मॅडम, त्यांच्या आयुष्याशी निगडीत एखादा तरी प्रसंग सांगा ना. मनीषा मॅडम हसत म्हणाल्या, ठीक आहे, सांगते मी, पण एक अट आहे. कसलाच गोंधळ न घालता लक्षपूर्वक ऐकाल तरच मी सांगेन. मुलांनी एका स्वरातच होकार दिला. हो मॅडम, आम्ही लक्षपूर्वक ऐकू आणि गोंधळी घालणार नाही. मनीषा मॅडम गोष्ट सांगायला त्यांनी सुरुवात केली. मुलांनो, ही त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा आपल्या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी आंदोलन सुरू होतं. महात्मा गांधी त्यावेळेस चंपारण्यमध्ये होते. देशाला स्वतंत्र करण्याच्या मार्गात इंग्रज दररोज नवनवीन समस्या उभ्या करत होते. शेवटी इंग्रजांना वैतागून गांधीजींनी त्यांच्याविरुद्ध सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला. अंशू म्हणाला, मॅडम, हे सत्याग्रह काय असतं बरं? मॅडमने सांगितलं, सत्य गोष्ट पटवून देण्यासाठी केल्या जाणाऱ्या शांतीपूर्ण आंदोलनाला सत्याग्रह म्हणतात. हा देश आमचा आहे आणि तुम्ही इथून निघून जा, या गोष्टीसाठी गांधीजी सत्याग्रह करत होते. त्या आंदोलनाला त्यांनी इंग्रजांनो भारत सोडा असं नाव दिलं होतं. कुंतल संतापून म्हणाला, खरं आहे, देश आपला, आपण मालक बनले होते इंग्रज. कुंतल संतापून काय म्हणाला? खरं आहे, देश आपला आणि मालक बनले होते इंग्रज. मला तर ऐकूनच आश्चर्य वाटतं. याला विरोध तर व्हायलाच हवा होता. मीही जर त्या काळात असतो तर नक्कीच गांधीजींच्या सत्याग्रहामध्ये सामील झालो असतो. तू बरोबर बोलतोयस कुंतल. गांधीजी गावागावामध्ये आणि शहरामध्ये जाऊन लोकांना हेच समजवायचे. याच प्रकरणी एकदा ते बेंतियाला गेले होते. ते रेल्वेने प्रवास करीत होते. काही लोक त्यांच्यासोबत होते. त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना वाटत होतं की गांधीजींनी फर्स्ट क्लासमधून प्रवास करावा. पण गांधीजींनी नकार दिला. त्यांना जनरल डब्यात जायचं होतं, ज्यामध्ये बसून सामान्य प्रवासी प्रवास करतात.
अनवरला ही गोष्ट आवडली नाही. तो म्हणाला, पण मॅडम, जनरल डब्यात तर खूप गर्दी असेल ना, आणि तिथल्या सीटही चांगल्या नसतील, मग गांधीजींना त्यातून का जायचं होतं? मनीषा मॅडम म्हणाला, हीच तर महान लोकांची ओळख असते अनवर. ते कायम सामान्य जीवन जगतात. मग गांधीजी तर महात्मा होते, साधे सरळ आणि एकदम खरे माणूस. ते अलीकडच्या नेत्यांसारखे नव्हते, जे जनतेशी जोडले गेले होते. मग मॅडम म्हणाला, ते रेल्वेत बसले. रात्रीची वेळ होती. संपूर्ण डबा रिकामा होता. म्हणून एक रिकामी सीट पाहून गांधीजी त्याच्यावर झोपले. त्यांचे इतर साथीदार वरच्या सीटवर झोपले. काही वेळातच गाडी निघाली. गांधीजींना झोप लागली. इतर लोकही गाढ झोपले होते. पुढच्या स्टेशनवर गाडीमध्ये प्रवासी चढू लागले. मध्यरात्र झाली होती. एका स्टेशनवर गाडी थांबली. एक शेतकरी आपल्या काही साथीदारांसोबत गाडीमध्ये चढला. आत शिरताच त्याने चारी बाजूला पाहिलं. कुठेच जागा रिकामी नव्हती. एका सीटवर कोणाला तरी झोपलेला पाहून त्याला खूप वाईट वाटलं. त्याने त्याला गदागदा हलवून उठवलं आणि म्हणाला, ओ बाबा, उठा. गाडी बसण्यासाठी असते, झोपायला नाही. झोपायचं होतं तर जास्त पैसे देऊन स्पेशल डब्यात जायचं होतं. तुम्ही तर असं पसरला जणू गाडी तुमच्या बापाची आहे. ते महात्मा गांधी होते. शेतकऱ्याने उठवल्यावर ते पटकन उठून बसले. त्यांनी शेतकऱ्याची माफी मागितली. शेतकरी त्याच्या साथीदारासोबत तिथेच बसला. गांधीजी त्यांच्या बाजूला बसले होते. शेतकऱ्याच्या बोलण्यावरून कळलं की तो त्यांच्याच सभेत सामील होण्यासाठी बेंतियाला निघाला होता. काही वेळाने तो शेतकरी त्याच्या साथीदारासोबत एक गाणं गाऊ लागला. धन्य धन्य गांधीजी महाराज, दीनदुबळ्यांचं दुःख मिटवणारे. गांधीजी देखील गाणं ऐकत होते. त्या शेतकऱ्याच्या मनात गांधीजीविषयी फार आदराची भावना होती. सत्याग्रह आणि स्वातंत्र्य आंदोलनाबाबत मनात फार उल्हास होता. ही वेगळी गोष्ट होती की त्या भाबड्या शेतकऱ्याला हे माहीत नव्हतं की त्याने ज्यांना झोपेतून उठवलं आहे ते स्वतः गांधीजीच आहेत. दुसरीकडे गांधीजी हसत हसत त्याचं गाणं ऐकत होते. मग तो शेतकरी गांधीजींना एक सामान्य माणूस समजून त्यांच्याबद्दल त्यांना खूप काही सांगू लागला. ते म्हणाले, बाबा, बेंतियाला चालला तर गांधीजींचं दर्शनही नक्कीच घ्या. तुम्ही जर त्यांचे विचार समजून घेतले तर तुमचं जीवनही सफल होईल. अशा प्रकारे रात्र गेली. सकाळी गाडी बेंतिया स्टेशनला पोहोचली. तेथे हजारो लोक गांधीजींच्या स्वागतासाठी आले होते. ते त्यांचा जय जयकार करत होते. लोकांना हे तर माहीत होतं की गांधीजी 3ऱ्या श्रेणीच्या जनरल डब्यातून प्रवास करत आहेत, पण ते नेमके कोणत्या जनरल डब्यात आहेत हे लोकांना माहीत नव्हतं. म्हणून ते त्यांना शोधत होते. दुसरीकडे त्या शेतकऱ्यालाही आपल्या साथीदारासोबत लवकरात लवकर खाली उतरायचं होतं. लवकरात लवकर गांधीजींच्या डब्याजवळ जाऊन त्यांचं दर्शन घेण्याची त्याची इच्छा होती. घाईगडबडीत तो शेतकरी गांधीजींनाही मागे ढकलत आपल्या साथीदारासोबत पटकन खाली उतरला. गांधीजीही सामान्य माणसासारखेच सर्वात शेवटी उतरले. लोकांनी त्यांना पाहिलं आणि लगेच त्यांच्याकडे धावले. त्यांना फुलांचे हार घातले. सगळे त्यांचा जय जयकार करत होते. हे पाहून त्या शेतकऱ्याने शरमेने खाली मान घातली. त्याला आपली चूक कळली. तो विचार करू लागला की रात्री त्याने ज्यांना हलवून उठवलं होतं आणि ज्यांना मागे ढकलून गाडीमधून उतरलो ते गांधीजीच होते तर. अरे देवा, मी हे काय पाप केलं, हा विचार करत तो माफी मागत गांधीजींच्या पायावर पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. गांधीजींनी त्याला हृदयाशी धरलं आणि म्हणाले, नाही बाबा, तुम्ही रडू नका. तुम्ही चुकीचे नव्हताच मुळी. चुकीचा तर मी होतो. मला सीटवर अशा प्रकारे झोपण्याचा काहीच अधिकार नव्हता. माझं कर्तव्य होतं की मी इतर प्रवाशांचाही विचार करायला हवा होता. म्हणून माफी तर मी मागायला हवी. गांधीजींचा साधेपणा आणि त्यांची महानता पाहून सर्वांचे डोळे भरून आले. मुलं देखील भावूक झाली. त्यांनी खूप टाळ्या वाजवल्या. कुंतल म्हणाला,
खरोखरच गांधीजी खूपच साधे आणि सरळ माणूस होते, म्हणून तर त्यांनी शेतकऱ्याची माफी मागितली. अलीकडचे नेते तर कुठेही जाताना विमानाने प्रवास करतात. ते रस्त्याने जाऊ लागले की पोलीस रस्त्यावरील वाहतूक थांबवतात. इतकंच नव्हे तर ते ॲम्ब्युलन्सलाही पुढे जाऊ देत नाहीत. मग एखाद्या रुग्णाचा जीव जरी गेला तरी काही त्यांना फरक पडत नाही. तर मुलांनो, कशी वाटली तुम्हाला आजची कथा? आवडली असेल तर सविता फावडे अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या छानशा गोष्टीतून तुम्ही काय शिकलात हे कमेंटद्वारे सविता फावडे अकॅडमीला नक्की सांगा. थोड्याशा शब्दांमध्ये, 1 किंवा 2 वाक्यांमध्ये. आणि या छानशा गोष्टीबद्दल तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या दोस्तांना नक्की सांगा. आपण पुन्हा भेटूयात एका छानशा मराठी कथेसोबत. तो मुलांनो, आपण पुन्हा भेटूयात अशाच मराठी कथेसोबत. जर तुमच्या परीक्षा चालू असतील तर अभ्यास करा, कंटाळा आल्यानंतर गोष्टी ऐका, आणि ज्यांच्या परीक्षा झालेल्या असतील त्यांनी छान छान ॲक्टिव्हिटीज करा आणि थोडासा अभ्यास देखील रिवाईज करा. आपण पुन्हा भेटूयात छानशा कथेसोबत.